आज दिनांक 29/5/2024 रोजी माननीय परिवहन आयुक्त साहेबांची आज मिटिंग बोलवण्यात आली होती सर्व संघटनांची। त्यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षा चालक मालक संघटना यांची संयुक्तरित्याने आज आम्ही त्या मिटिंगमध्ये सहभागी झाले। जवळपास 2 तास ते मिटिंग चालली। त्या मिटिंगचा मूळ उद्देश एकच होता की जे 50 रुपये विलंब आकार शासनाने हे केलेले जी आर पास केलेला आहे त्याबद्दल आपण कायदेशीर काय बाबीवर विचार करण्यात येईल आणि त्याचा तोडगा कसा काढण्यात येईल आणि जे गरीब रिक्षा चालक आहे त्यांची समस्या कसा सोडवण्यात येईल या विषयावर गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली। जवळपास 2 तास चर्चा झाल्यानंतर आम्हाला असं कळालं की माननीय आयुक्त साहेबांचे हातात कोणताही अधिकार नसल्यामुळे ते या कायद्याविरोधात काही करण्यात योग्य नाही। त्यामुळे आम्ही याची दखल घेत आम्ही याची धाव घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनाही निवेदन दिलेले आहे आणि यांच्या सचिवालयात आमचे निवेदन पोहोचलेले आहे। तरी मी सर्व चालकांना एकच सांगू इच्छितो की जवळपास जर हे कायदा रद्द नाही झाला तर आपण पूर्ण महाराष्ट्रात एक मोठा आंदोलन छेडू आणि हे कायदा रद्द करूनच दम घेऊ। या प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षा चालक संघटना हे ठामपणे सर्वांना सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ।